मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चौधरी, हेड ऑफ द बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फॉर बिटको कॉलेज, आणि आपल्या उमंग या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या 1 मिनिट शो या स्पर्धेचा प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांचे स्वागत करतो. कुठलंही वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच ठरते. आपल्या कलागुणांना एक संपन्न व्यासपीठ देण्याचं कार्य महाविद्यालय या वार्षिक स्नेहसंमेलनातून करत असते. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये अनेक विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातलीच 1 मिनिट शो, मिमिक्री, अभिनय, एखादा कलागुण सादर करण्याची ही एक पर्वणीच ठरते. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजिषा कुलकर्णी, उपप्राचार्या विद्युलता हंडे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्याचबरोबर हे सर्व संमेलन व्यवस्थित पार पाडणारे विद्यार्थी सभेचे अध्यक्ष लक्ष्मणराव शेंडगे, प्राध्यापक सावळे सर, प्राध्यापक भावे सर यांनीही विशेष प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर माझ्या या कमिटीमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर सी.व्ही. चौधरी व ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका तांदळे मॅडम यांनी काम केले आहे. त्याचबरोबर या कमिटीमध्ये इतर सदस्य म्हणून डॉक्टर फुलदारे सर, प्राध्यापिका ज्योत्स्ना खैनार मॅडम, प्राध्यापिका अस्ताना जोशी मॅडम, बोबडे सर यांनीही विशेष परिश्रम केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पागदारे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे RNC आर्ट्स, JDB कॉमर्स, NSC सायन्स कॉलेज, नाशिक रोड आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन 2021-22 त्यामधील ही एक पहिली स्पर्धा आहे. 1 मिनिटातील सादरीकरण ऑनलाईन. तर चला मग आपली स्पर्धा चालू करूया. त्यामधील आपला पहिला स्पर्धक आहे गुंजन वाघ. हा FY BCom या वर्गात शिकत आहे. त्याने त्याचे सादरीकरण मोनो ॲक्ट या अंतर्गत केलेले आहे. नमस्कार मित्रों, मेरा नाम गुंजन संजय वाघ है और मैं FY BCom डिवीजन C की छात्रा हूँ. तो मैं आपको एक कहानी सुनाना चाहती हूँ जो कि स्वरचित है. तो एक दिन एक इंसान एक जगह पर बड़ा ही उदास बैठा हुआ था. तो उसके पास दूसरा मनुष्य आया जो कि उसी का पड़ोसी था. तो उसने उससे पूछा कि क्या हुआ, आज बड़े ही उदास हो, ये तो बड़े खिलखिलाए रहते हो. फिर उसने कहा कुछ नहीं, बस यूं ही. तो उसने फिर से कहा कि क्या हुआ. तो उसने कहा कि कुछ नहीं, बस यूं ही घर में कुछ बंटवारे की बात चल रही है, बंटवारा हो ही गया है, यूं समझो. तो उसने फिर से कहा कि तुम ऐसा कैसे कह सकते हो, क्योंकि तुम्हारे बच्चे तो अभी काफ़ी छोटे हैं, एक 10 साल का, एक 12 साल का, तो फिर बंटवारा किस बात का. उसने कहा कि हाँ, आजकल इस ज़माने में ज़रूरी नहीं रहा कि बच्चे बड़े होते भी घर का बंटवारा हो. आजकल बच्चों के हाथों में फ़ोन आते ही उनका बंटवारा, घर में बंटवारा हो जाता है. तो उसने फिर से पूछा कि वो कैसे, और तुम्हारे घर में बंटवारा कैसे हुआ. तो उसने कहा कि मैं और मेरी बीवी हम अब घर में रहते हैं, और मेरे जो दोनों बेटे हैं वो दोनों अभी अपने अपने मोबाइल्स में रहते हैं. तो मित्रों, मेरा बस आपसे यही कहना है कि एक बार फ़ोन चला जाए, फिर ख़राब हो जाए तो दूसरा आ सकता है, लेकिन माँ बाप ज़िंदगी में एक ही बार मिलते हैं. तो अपने माँ बाप की इज्जत करें, उन्हें वक्त दें और उनके साथ प्यार से बरताइए. आपली दुसरी स्पर्धिका आहे अश्लेषा घोराडे, FY BCom. तिने तिचे सादरीकरण मोनो ॲक्ट या अंतर्गत केलेले आहे. Hello everyone, my name is Ashlesha Sharad Gurde. I am from first year BCom Division D and I am performing a short funny one act play. मम्मी जी, हम चलते हैं. तो शादी में जा रहे हो, कुछ चमचमा से पहना ना. ये क्या सिंपल पहन के रखा है. जाओ जाके कुछ चमकीला सा पहन के. ठीक है मम्मी जी, अब ठीक है. हाँ, हमारा मतलब है
पहले अच्छी थी। आपली तिसरी स्पर्धिका आहे साक्षी हलायली. ती 12th सायन्स या वर्गात शिकत आहे. तिने तिचे सादरीकरण एरियल स्पोर्ट्स या अंतर्गत केलेले आहे. किती मिनिटं झाले? 2 आता 2 मिनिट पण पूर्ण झाले. अजून एक स्लो करायला. आपली चौथी स्पर्धिका आहे अर्पिता मुठाळ. ती देखील 12वी सायन्स या वर्गात शिकत आहे. तिने एक सुंदर असे ब्लाइंड ड्राईव्ह केलेले आहे. Letting loose, is that your head down? Yeah, you're in the mood. Oh, to come unwound. There's something in the air, something different. आपला 5वा स्पर्धक आहे सोपान गायकवाड. तो FY BBA या वर्गात शिकत आहे. Hello guys, my name is Sopan Khanderao Gaikwad. I am in a standard first year BBA. My age is 17 and my weight is 57 and I am trying to lift 90 kg. तू जहाँ पे है उससे भी वहाँ पे हूँ. आके देख जरा कैसे मैं जीता हूँ. बिना शोज किए महंगी चीजें खाता पीता हूँ जीता हूँ. दिखावा नहीं करता चुप रहता हूँ मैं. दावा नहीं करता तो फायदा उठा रही पब्लिक. बंटाई की पब्लिक बोले तो तकलीफ तो होनी है. बंटाई हटेला है जो भी एड़े चाले करता खुले आम पेला है. खेला है खेल मैंने खुद के तरीके से. सबके फ्लो एक ही तरीके के. सबको पता है कौन खुद के बलबूते पे. नंगे पैर निकला था लेकिन आज जूते पे. जो भी करता हूँ दिल से करता हूँ. सब कुछ मेरे खुद के कमाई का. गाड़ी ले सकता हूँ फिर भी मैं स्कूटी पे. क्योंकि अलग वजब तेरे भाई का. मुझसे कोई नीचे नहीं मुझसे कोई ऊपर नहीं. मुंबई की बोली में रैप करना तुझसे नहीं मुझसे और नेजी से सीखे ले. फिर जाके लिखे ले तब जाके दिखे ले. समझ में आया क्या? आपली 6वी स्पर्धिका आहे रितिका नायर. ती SY BCom या वर्गात शिकत आहे. तिने सुंदर असं स्पीच केलेलं आहे ऑन इंडियन आर्मी. या तो तिरंगा लहरा कर आऊँगा या उसी तिरंगा पर लिपट कर आऊँगा, लेकिन आऊँगा ज़रूर. Dialogues from Shershah, but dialogues in real life of every soldiers telling to their near and dear ones. या तो I'll come back after hoisting the flag, or I'll come back wrapped in it, but make sure I am coming back. How grateful we can be to them. Jai Hind. My name is Ritika Ravindan Nair. I am from SY BCom Division D, and I'll be speaking all about Indian Army in this 1-minute show. Army. Every soldier is a true patriot. You just need to give a command and he's standing there, leaving everything behind. His family, his friends, his enjoyment, his comfort zone. -degree is the temperature over there. He's standing straight with a rifle on with him. Why? Because we are safe. We citizens are fully dependent on the Indian Army. अगर कोई बोलता है ना कि वो डरता नहीं है, तो या तो वो झूठ बोल रहा है या तो समझ जाना
वो फौजी है। आणि आपली शेवटची स्पर्धिका पायल खत्री ही FY BBA या वर्गात शिकत आहे.